हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आम्ही खूप आता हा सेकंड व्लॉग आहे माझा, फुल व्लॉग. आता मी कंटिन्यू व्लॉगिंग स्टार्ट करणार आहे कारण थोडासा टाईम काढते आहे. तर आता बघूया, स्टार्ट करते कारण सगळे मला बोलत होते व्लॉग नाही येते, तुझा व्लॉग नाही येते. सो फायनली स्टार्ट करते आता. परत फर्स्ट आता मी टाकल्या हळदीचा, अजून मॅरेज व्हिडिओ वगैरे टाकायचे आहेत, शॉर्ट्स आहेत भरपूर, ते अपलोड करायचे आहेत. तर जसं जसं मला ऑगस्टपासून टाईम मिळेल तसं तसं मी अपलोड करेल. सो आता फायनली क्रिसमस होतं, तर माझ्या नवऱ्याने सुट्टी काढलेली बिकॉज ऑफ आम्ही जाणार होतो फिरायला बाहेर. बट फिरायला जाणार होतो, त्याचा प्रॉब्लेम हा झाला, तो होता कामामध्ये खूप बिझी असतो खूप. तर तो सगळं किचन त्याच्यावर असतं, सो त्याच्यामुळे त्याला वेळ नाही मिळाला हॉटेल्स वगैरे बघायला, बुक करायला. लास्ट आम्ही हेच ठरवलेलं की निघणार आहोत त्या दिवशी आम्ही हॉटेल बुक करणार आणि निघणार, असा आमचा प्लॅन होता. तर एक्सायटेड तर मी खूप होती कारण आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं. आणि जास्त तर मला ते 360 साऊथ एक हॉटेल आहे लोणावळ्याचं, तुम्ही सर्च करा गुगलवर, एवढं सुपर्ब हॉटेल आहे, रिसॉर्ट हॉटेल आहे, दोन्ही आहे. तर ते खूप छान होतं. तर तिकडे माझं मन अजून पण तिकडे अटकलं आहे. सो तिकडे जाऊ, मध्ये जर वेळ मिळाला, आम्हाला सुट्टी मिळाली या काय आलं विकेंड्स, तर जाऊ, होपफुली जाऊ. बट तर नाही गेलो. आणि लास्टला मग नंतर असं झालं की आम्हाला जिथे आम्ही फोन करत होतो सगळे कंटिन्यू हॉटेल्स बुक, इथे कॉल करते बुक, इकडे कॉल करते बुक. अलिबागला जाणार होतो बट अलिबागला नाही झालं, लोणावळ्याला नाही झालं, कुठेच नाही झालं कारण जिथे तिथे सगळीकडे हॉटेल बुक होत होते, हे ना बोला. आणि ते त्यानंतर बोल माझा नवरा खूप लाजतो फक्त माझ्या समोर. घरी त्याची खूप दादागिरी असते, पण असं व्लॉगवर आलं तर तो लाजतो. तर इट्स ओके, त्याचा प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला काय झालं, हॉटेल मिळत नव्हते. आणि मग आमच्या पण मनात असं आलं की ऑगस्ट आपण एवढा वेळ ट्रॅव्हल करेल का, कारण आम्ही वसईवरून बँड्राला येतो, 1 तास 1.5 तास लागतो गाडीने. जर ट्रॅफिक असली तर मॅक्सिमम 2 तास जातात. सो त्याच्यामध्ये पण त्याचं असं हे असतं, म्हणजे त्याला असं होतं की मी बाहेर कधी जातोय, खेळायला काय आहे नाही तर गाडीमध्ये, तर त्याला मिळत नाही ॲक्च्युली. म्हणजे असं त्याला तो थोडा वेळ इथे स्क्रीनवर TV वगैरे बघतो, यूट्यूब कार्टून वगैरे बघतो, बस त्याचा टाइम होतो. असं अर्धा तास या एरियामध्ये आमच्या फिरायचं असेल ना वसईला वगैरे, तर तो राहतो. बट लॉंग टूर असं आम्ही कधी त्याला घेऊन ट्राय नाही केलं. सो आम्ही तिकडे पण म्हणजे आम्हाला पण असं डाऊट होतं की अग्गू राहायला पाहिजे, आणि जास्त तर मला अगस्त्याचं डिपेंड आहे. सो मग आम्ही बोललो, नंतर माझ्या नवऱ्याच्या पण मनात आलं की जाऊ दे, जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं. तर आम्हाला फायनली देवाने नाही पाठवलं तिकडे, कारण काही असू शकतं, प्रॉब्लेम होणार असेल या नसेल जायचं, तर आम्ही नाही गेलो. पण असं असतं ना की आता मी मुलगी पडली, तर त्याच्यामध्ये माझं मन होतं की म्हणजे माझं एक मन असतं. आम्ही इकडे गॅस भरायला आलोय. सो इथे गॅस नाही आहे का, एक सेकंड. तर मी बॅक आलेली आहे परत. तर आम्ही नाही गेलो, बट मला खुश केलं माझ्या नवऱ्याने. त्याने मला मनी दिले, बोलला जे पाहिजे ते तू कर, शॉपिंग कर, काही कर. किती दिले दारिया दाखवते मी, गुगल पे दाखवते, त्याच्या फोनमधून दाखवते त्याने मला किती पैसे दिलेत. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. तर आता मी माझ्यासाठी जे पाहिजे ते करणार आहे, माझी शॉपिंग करणार आहे. आणि आर्याला काय बोलायचं आहे जर पैसे दिलेत त्याबद्दल? सबसे पहले क्या करेगा पैसा का तो? त्याने तो विचारतोय सगळ्यात पहिला आधी काय करणार आहे. तर मी आधी करणार आहे, माझ्या पप्पांना थंडी आहे, सो माझ्या पप्पांना मी स्वेटर घेणार आहे सगळ्यात पहिला आधी, कारण ते 6ला जातात कामाला. सो त्यांच्याकडे स्वेटर नाही आहे, जुनं आहे, आता नाही. तर त्यांना मी स्वेटर आणि मम्मीला पण घेईल आणि टोपी वगैरे घेईल. सो पहिलं मग काम मला ते करायचं आहे. आणि आम्ही आलो आज चर्चगेटला. सो अगस्त्याला सोडले मम्माकडे. मम्मा नाही आहे, मम्मा मूवीला गेली आहे तिच्या कझन सोबत.
सो घरी आहे, निशा वगैरे आहे. तर अगस्त्याला तिकडे ठेवून आम्ही चर्चगेटला थोडंसं सामान घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आलो. आणि आर्याने मला फायनली किती मनी दिलेत ते मी सांगते. त्याने मला दिलेत 7,000. हां 7,000 दिलेत मला त्याने. तर आता मी शॉपिंग करणार आहे. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. हाय, तर आम्ही चर्चगेटला आलो आहे आणि CNGच्या चक्करमध्ये आलं. CNG भरायचा होता, तर त्या चक्करमध्ये फुल अटकवलं मला ट्रॅफिकमध्ये. इथे आता फुल ट्रॅफिक आहे. अगस्त्याला एकदा कॉल केला, तो मस्त खेळतोय. आम्हाला जायचं आहे चर्चगेटला सामान घ्यायला. तर आम्ही तिथे पोचल्यावर ह्याला आठवलं CNG भरायचं आहे गाडीत. सो आम्ही रिटर्न केलं, थोडंसं बॅक आलो आहे. CNGसाठी लाईन लावली आणि 3 गाड्या नंतर आमचा नंबर होता आणि सांगितलं CNG संपले. मग आता हा परत चर्चगेटला ट्रॅफिकमध्ये कुठल्या तरी रोडवर अटकलो आहे आणि तिकडे पण तो ऑनलाईन सर्च करतो CNG पंप. मी बोलली जे काम करायला आलो आहे ते काम करूया आणि जाता जाता BKCला CNG भरूया. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक. गाड़ी बघा काय भारी आहे. तो क्या हुआ, अच्छा तो है गाडी. किती छान आहे गाडी. आम्ही पोहोचलो फॅशन सिटीला, चर्चगेटला. आणि आता माझ्या नवऱ्याला वाटते गाडी उभी करायला जागा नाही, तर इससे अच्छा अपन किससे आना चाहिए था, ट्रेन से. सगळ्या गाड्या उभ्या आहेत. ह्याचीच नाटके असतात. सगळ्या गाड्या बघा उभ्या आहेत लाईन. अजून काय, आता मी माझी गाडी रखवाली करू आणि हा फिरून येणार इथे. इथे मला स्टँड आवडलं हे 2. सो हे लाईटवालं घेणार आहे. Welcome to NC Music. Bluetooth mode. बघू आर्या, चष्मा शॉपिंग चालले. ते बघा आमची शॉपिंग. एवढी शॉपिंग केली आम्ही चर्चगेटला, फॅशन सिटीला. आता खूप वेळ झालाय. सो आम्ही निघतोय बाबा. अगस्त्याची आठवण येते आता मला, तर आम्ही निघतोय. आता खूप वेळ झाला, ॲक्च्युली खूप वेळ झाला आहे. हग्गूची आठवण येते आता मला. खूप छान कपडे मिळाले आणि भरपूर शॉपिंग केली. चलो आता डायरेक्ट घरी फ्रेश वगैरे व्हायचं, चहा प्यायची आणि डायरेक्ट जिओ वर्ल्ड. माझा चष्मा बघा. चर्चगेटला खूप सारी शॉपिंग केली. घरी गेलो, फ्रेश झालो. अगस्त्याला घेतलं, अगस्त्याला फ्रेश केलेलं त्याच्या माऊने. त्यांचं मन नव्हतं, कारण अग्गूला खूप दिवसांनी बघितलं, तर सगळे बोलत होते अग्गूला नको जाऊ. तर फायनली आम्ही रेडी वगैरे झालो, फ्रेश झालो. जिओ वर्ल्डला जायचा प्लॅन होता, बट आता माझ्या त्या लहान बहिणी आहेत, लिटिल कझन्स, त्यांना 2 दिवस सुट्टी आहे. इथे खूप बोर झाल्यात. सो त्यासाठी अब तक 2 प्लान कैंसिल हो गया, कल का और आज का. प्लॅन खूप कॅन्सल होत आहेत. नजर इज रियल. तर आता त्या लोकी बोलल्या आम्ही येतो राहायला. सक्सेस हो गया अपना चर्चगेट जाने वाला प्लान सक्सेस हो गया. तर आता नाही, उद्या आहे ना मंदिरचा. उद्या आम्ही जाणार आहे विरारला. मंदिर झालंय ना मंदिर कसलं? बोल तू बता ना. द्वारकेश नाही, द्वारका कृष्णाचं मंदिर आहे. तर उद्या आम्ही तिथे जाणार आहे. तर आता त्या लहान मुली बोलल्या दीदी आम्ही येऊ काय 2 दिवस राहायला. तर मी बोलली या. तर शाहू, दृष्टी, डोडो आणि आरोही त्या 4घी येत आहे.
सो आम्ही त्यांना घेऊ. आपला बाबू आणि खूप अग्गू खूप मस्ती, आज खूप दिवसांनी भेटला सगळ्यांना, तर खूप मस्ती केली. ते लोकांनी चांगले व्हिडिओ आहेत, मी टाकेल लिंकमध्ये बघा, नाही तर डायरेक्ट ॲड करेल ह्याच्यात. तर खूप मस्ती केली. तर फ्रेश वगैरे झालाय, थोडंसं फिडिंग केली आणि झोपून गेला. तर आता त्यांना आम्ही घ्यायला, आम्ही पेट्रोल भरायला आलेलो BKCला. सो आता त्यांना घेऊ आणि डायरेक्ट आमच्या घरी वसईला जाऊ. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. आम्ही वसईला जातो राहायला परत. सगळे आल्यात आणि आम्ही निघालोय वसईला. हाय मम्मा. सो आता निघालोय, आता आम्ही जाऊ. आम्हाला खूप भूक लागली, ते काहीतरी खायला घेऊ आणि निघू डायरेक्ट घरी. भेटूया घरी. गोरेगावला थांबलो आम्ही कारण आम्हाला लागली आहे भूक. खूप भूक लागली आहे ना, बोला. तर आता आम्ही ते फायनली जरा पण एक पण दुकान नाही, खूप शोधून हे आम्हाला एक वडापावचं दुकान भेटलं. नाहीये इथे, पण नाहीये खाली बस. तर हाय वाटतं पुढे बोलला आहे. सो तिथे वडापाव घेऊ, वडापाव खाऊ आणि मग निघू. फायनली आम्ही आलो घरी, आमच्या घराजवळ आलोय म्हणजे. सो 1.5 आणि जास्त वेळ नाही लागला. ॲक्च्युली पोरी होत्या म्हणून वेळ कधी गेला कळलं नाही. गाडीमध्ये खूप मज्जा आली आणि पटकन पोचलो. सो झोपल्यात आता त्या लोकी अर्ध्या आणि अग्गूला पण घेऊन आहेत थोडं मागे. सो आलो आम्ही, पप्पांचा फोन येतोय आणि आता सो ब्लॉग कंटिन्यू बघा. पोचलो आम्ही आमच्या घरी. खूप थकले, बसलेला तरी थकला. थंडी वाजते ना, थंडी खूप वाजते. थंडी आहे इथे खूप. अग्गू आलो ना आपण घरी. बोल हाय, बोल हाय, हाय बोल हाय. रस्ता खूप खुश झालाय सगळ्यांना बघून. शाहूच्या नुसतं मागे शाहू शाहू शाहू. आम्ही केस बांधणार मस्त. यांना बघा, एक गाड्या घेऊन बसलेत मस्त. पाठी बघा.